आहे आम्हाला फक्त त्यांचं नॉलेज हे थेरॉटिकल नॉलेज आहे, माझं नॉलेज आहे ते प्रॅक्टिकल नॉलेज. कारण त्यांनी थेअरीचा अभ्यास करून हे सगळं तुम्हाला सांगितलं की पालकत्व असं असायला पाहिजे, तुम्ही या गोष्टी करायला पाहिजेत, तुम्ही केल्या पाहिजेत, तुम्ही करत नाहीयेत. पण मी त्या स्वतः करते आणि करायला कशा पाहिजे हे याचा अनुभव मी छान घेतलाय. त्याच्यामुळं मी प्रॅक्टिकल नॉलेजवर बोलू शकते की पूर्वेशला मी कसं घडवलं किंवा कसं घडवते. आता फक्त पूर्वेश 4 वर्षाचा आहे. मी आता 100% म्हणू शकत नाही की मी त्याला 100% छान बनवलंय. तो उद्या काय रंग दाखवेल मला माहिती नाही, आपण याच्यावर बोलू शकत नाही. पण आज जो पूर्वेश आहे तो मी घडवलेला पूर्वेश आहे असं मी अभिमानानं सांगू शकते. याचं मागचं कारण असं की मुलाचा मेंदू कुठलंही बाळ जन्मलं की ते प्रत्येक बाळ हे हुशार असतं, प्रत्येकाला बुद्धी असते, प्रत्येकाला इथं जन्माला आलेल्या पृथ्वी तलावरच्या प्रत्येकाला बुद्धी असते. पण त्या बुद्धीचा वापर आपण कसा करतो आणि त्या बुद्धीला आपल्या पालकांनी कसं जडणघडण केलंय या 2 गोष्टीवर ते बाळ हुशार आहे की ढ आहे ह्या 2 गोष्टी आपला समाज ठरवत असतो. तर म्हणजे प्रत्येकाला त्याच्या आईवडिलांनी काही ना काही शिकवलेलंच असतं ना, म्हणजे बुद्धीचा विकास काहीतरी केलेलाच असतो. पण त्या 100% बुद्धीपैकी माणसाने जरी 3-4% बुद्धी जरी वापरली तरी तो माणूस अति हुशार आहे असं समाजात असं म्हणलं जातं. म्हणजे 3-4 पैकी ऍटलीस्ट आपण 1-2% तरी विचार करावा आणि त्या बाळावर काहीतरी आपण शिकवू शकतो. मी पूर्वेशच्या बाबतीत बोलायचं झालं तर मी आतापर्यंत तोच होता, तो त्याच्या बुद्धीने मला साथ देतो आणि मी पालक म्हणून त्याला साथ देते. तर आतापर्यंत 28 प्रकारचे श्लोक त्याला पाठ आहेत सध्या आणि 5 भगवद्गीतेचे श्लोक पाठ आहेत. त्याचा आता तोच रुटीन बनला की पहिल्या इंडिपेंडन्स डेला स्वातंत्र्य दिनाला मी त्याला स्पीच दिलं होतं. तो 2.3 म्हणजे 2.25 वर्षाचा होता फक्त. तेव्हा त्यांनी 5 वाक्याचा स्पीच बोलला होता आणि मग त्याच्यानंतर जो रिपब्लिक डे आला तेव्हा तो स्वतः मला म्हणतो की आई आता स्पीच नाही म्हणायचं का. म्हणजे त्यालाच एक असं हॅबिट झाली त्याच्या आयुष्याला की बाबा हे आलं की असं आपण म्हणायचं असतं, असं आपण पाठ करायचं असतं किंवा हे रुटीन आहे आपलं. तर म्हणजे मुलांना फक्त काय आपण म्हणलं वातावरण द्यायला पाहिजे जी गोष्ट आहे, तर ते वातावरण आपण पालक म्हणून त्यांना द्यायला पाहिजे. जो वेळ आहे तो आपण त्यांना द्यायला पाहिजे किंवा तो जे करू नये असं वाटतं मोबाईल बघू नये त्यानं, सगळ्यात ज्वलंत विषय आजचा की मोबाईल त्यानं बघू नये. तर त्याच्या अगोदर मी कोणत्या वेळेत मोबाईल बघायचा हे मी ठरवते. म्हणजे त्याचबरोबर एडिटिंग वगैरे कुठल्या गोष्टी मी त्याच्या पुढे कधी करायच्या. पण त्याला हे कळून चुकलंय आता की मोबाईल हा बघायचा नसतो. त्याच्या बॅड हॅबिट्स गुड हॅबिट्स ह्या सगळ्या समजून सांगितलं की केवढंही बाळ असू दे त्याला कळतं. मग त्याच्यामुळे तो कधीच हट्ट करत नाही. पण समाज असा आहे आता सध्या की कुठेही गेलो की 4 पोरं जर मोबाईल घेऊन बसलेले असतील तर मी काय म्हणून पूर्वेशला रोखायचं, मी काय सांगायचं त्यावेळेला पूर्वेशला का म्हणून मोबाईल नाही घ्यायचा. मी त्याला सगळ्या गोष्टी समजून सांगितलं. पण शेवटी तो 4 वर्षाचा लहान जीव आहे. तो कुठेतरी मी कमी पडते त्यावेळेला की आता मी काय सांगू ह्याला. आई तो बघ ना, तो दादा बघ ना, तो किती मोठा झाला. त्याची आई नाही म्हणत त्याला काही, ती बघ ना दीदी ती किती मोठी झाली, ती काही नाही म्हणत. मग ह्या वेळेला मी काय उत्तर द्यायचं असं मला प्रश्न पडतो. त्याच्यामुळं प्रत्येक पालकांनी समाजात हे करायला पाहिजे. एकानीच जर केलं पण समाज कुठेतरी कमी पडतो. मी या गोष्टीसाठी पूर्वेश कधीतरी